जय श्री कृष्ण. कंसांच्या वधानंतर मथुरेतील दुष्ट लोक प्राणभयाने पळून गेले. उग्रसेनांनी राज्यकारभार चांगल्या प्रकारे सांभाळला. त्यामुळे प्रजाजन सुखाने कालक्रमणा करू लागले. श्रीकृष्णांच्या वास्तव्यामुळे तेथील ऋतुचक्रही सुरळीत झाले. धान्य, फळफळावळ यांचे विपुल पीक येऊ लागले. व्याधी, संकटे व अपमृत्यू येईनासे झाले. मगध देशाचा राजा जरासंध हाही दुष्ट व निर्दयी होता. त्याने आपल्या आस्ती व प्राप्ती या 2 कन्या कंसांना दिल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्या दोघी आक्रोश करत आपल्या पित्याकडे गेल्या. त्याला रामकृष्णांनी मथुरेत येऊन मुष्टिक, चाणूर व कंसादिकांना कसे मारले ते सांगितले. कंसांच्या पक्षातील दुर्जन लोकही त्या दोघींबरोबर जरासंधांच्या आश्रयास गेले होते. त्यांनीही आपापली व्यथा सांगितली. जावयांच्या मृत्यूच्या बातमीने जरासंधाला अत्यंत दुःख झाले होते आणि आपल्या मुलींना वैधव्याच्या खाईत लोटणाऱ्या श्रीकृष्णांचा अतिशय संताप आला होता. त्यांचा जीव घेण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. त्याने दोघींचे सांत्वन केले आणि मी मथुरा जाळून टाकतो व यादवांचा संहार करून त्या उन्मत्त रामकृष्णांना धरून आणतो अशी घोर प्रतिज्ञा केली. त्याच्या आदेशाने त्याचे 23 औक्षहिणी सैन्यदल शस्त्रसज्ज झाले. रणनौबती वाजू लागल्या. त्यांच्या भयंकर निनादाने सारा आसमंत दुमदुमला. भूमंडळ भयभीत झाले. त्यानंतर 22,000 राजांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवणारा तो जरासंध त्या प्रचंड सैन्यानिशी मोठ्या आवेशाने गर्जना करत मथुरेवर चालून गेला. दिवस रात्र आगेकूच करत तो रात्रीच्या वेळेस तिथे येऊन थडकला. त्याने संपूर्ण मथुरेला वेढा घातला. त्यामुळे तेथील लोकांना अन्यत्र पळून जायलाही वाट राहिली नाही. ते वृत्त समजताच मथुरावासी अगदी गोंधळून गेले. कंसवधाचा सूड घेण्यासाठी आलेला जरासंध कोणालाही दयामाया दाखवणार नाही. तो सर्व लोकांचा समूळ नाश करेल म्हणून ते भयभीत झाले. नगराची महाद्वारे बंद करण्यात आली. यादववीर बुरुजांवरून चढून शत्रुपक्षाच्या बलाचा अंदाज घेऊ लागले. आकस्मिक आक्रमणाला समर्थपणे तोंड देण्याची कोणतीही व्यवस्था उग्रसेनांनी केलेली नसल्यामुळे सर्व योद्धे व श्रेष्ठ यादव चिंताग्रस्त झाले होते आणि आता आपली धडगत नाही असे स्पष्टपणे म्हणत होते. रामकृष्णांनी दुर्गावरून पाहिले असता त्यांना जरासंधाची सेना एखाद्या सागरासारखी दिसली. तेवढ्यात उग्रसेन, सात्यकी, उद्धव आणि अक्रूरादी मुख्य यादववीर श्रीकृष्णांपाशी आले. त्यांची तोंडे केविलवाणी दिसत होती. ते म्हणाले, श्रीहरी, हे संकट फार मोठे आहे. काय करायचे? तेव्हा त्या सर्वांचे रक्षण करायचे ठरवून त्यांनी आपल्या पूर्व स्वरूपाचे स्मरण केले आणि आपल्या आयुधांना आवाहन करून आकाशाकडे दृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! आकाश मार्गाने वैकुंठातले 2 दैदिप्यमान रथ खाली उतरले. श्रीकृष्णांसाठी आलेल्या रथावर गरुडध्वज झळकत होता. त्यावर दारुक नावाचा सारथी बसला होता. त्या रथात शारंग धनुष्य, अक्षय भाते, शंख, सुदर्शन चक्र व गदा होती. त्याला शैव, सुग्रीव, बलाहक व मेघपुष्प असे 4 अश्व जोडलेले होते. बलरामांसाठी आलेल्या दुसऱ्या रथावर तालवृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता. त्यात नांगर, मुसळ व अन्य आयुधे होती. त्यालाही 4 चपळ अश्व जोडलेले होते. दारुक खाली उतरला. त्याने दोघांना वंदन केले. ते पाहून सर्व लोक थक्क झाले. तेव्हा श्रीकृष्णांनी सर्वांदेखत चतुर्भुज होऊन
ती आयुधे धारण केली आणि त्यांच्या रथावर चढले. तेव्हा देवांनी पुष्पवर्षाव केला. मुसळ व नांगर घेऊन बलरामही रथामध्ये चढले. ते पाहून उग्रसेनांसह सर्व यादवांना स्फुरण चढले. त्यांनी चतुरंग सेना सिद्ध केली. रणवाद्ये वाजू लागली. उद्धव अक्रूरांसह सर्वजण युद्धाला उत्सुक झाले होते. तेवढ्यात वसुदेवही सैन्य घेऊन आले. दुर्गावरून शत्रुसेनेवर तोफांचे गोळे डागण्यात आले. कृष्ण बलरामांनी आपापले शंख जोरात वाजवले. त्यांच्या आवाजाने मगध सेना भयभीत झाली. युद्धाला सज्ज झालेली यादव सेना प्रचंड गर्जना करत नगरद्वारातून बाहेर पडून प्रतिपक्षावर धावून गेली. बघता बघता दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. वाद्यांच्या कोलाहलामध्ये भयंकर रणधुमाळी सुरू झाली. पायदळ पायदळावर लोटले. घोडेस्वार घोडेस्वारांशी लढू लागले. हत्ती हत्तींना झगडले. रथ रथांवर चाल करून गेले. शस्त्रांच्या आघातांचे आवाज, आव्हाने प्रतिआव्हाने, वीरांच्या गर्जना, जखमी झालेल्या व मरणाऱ्या वीरांच्या किंकाळ्या, हत्तींचे चित्कार, घोड्यांचे किंकाळ, रणतुतार्यांचा निनाद यांचा संमिश्र ध्वनी कल्लोळ उठला. अविरत शरवृष्टी होऊ लागली. शस्त्रे तळपू लागली. गदा, कुऱ्हाडी, तलवारी, भाले, कोयते, त्रिशूळ, पट्टे, मुसळ, तोमर, लोहगोल, लोहसाखळ्या आदी शस्त्रे बेभान होऊन शत्रू पक्षातील वीरांवर प्राणघातक हल्ले करू लागली. भयंकर रणकंदन माजले. कोणी कोणास आटोपेना. धुळीचे लोट उठले. वीरांची मुंडकी उडू लागली. सर्वत्र प्रेतांचा खच पडू लागला. रक्ताचे पाट वाहू लागले. श्रीकृष्णांच्या जोरावर यादव सेनेला बळ चढलेले पाहून शिशुपाल, वक्रदंत, रुक्मी आदी कृष्णद्वेष्टे एकवटले. त्यांनी भयंकर युद्ध करून यादवांना माघार घ्यायला लावली. ते पाहून रामकृष्ण पुढे सरसावले. अग्नीने वाळलेले गवत भराभर जाळून टाकावे तसे आपल्या अमोघ शरवर्षावाने मगध सेनेला आटवू लागले. बघता बघता जरासंधाच्या सैन्यात फारच थोडे वीर शिल्लक राहिले. त्यावेळी रणभूमीवरचे दृश्य फारच भयानक दिसत होते. असंख्य रथ मोडून पडत होते. हत्ती रिकाम्या अंबाऱ्या घेऊन सैरावैरा धावत होते. भ्यायलेले मगध सैनिक प्रेतांच्या खचातून मार्ग काढत पळत होते. त्यांचे टोप, मुकुट, ध्वज, छत्रे, चामरे, पताका, शस्त्रे केरासारखी विखुरली होती. तेवढ्यात बलरामांनी कृतांतालाही धडकी भरेल अशी भयंकर आरोळी टाकली आणि आपल्या नांगराने शत्रुपक्षरूपी शेत नांगरत ते जरासंधाच्या रोखाने निघाले. त्यांच्या मुसळाच्या प्रहारापुढे एकही मगधवीर टिकत नव्हता. जरासंध उघड्या डोळ्यांनी आपल्या सेनेचा नाश पाहत होता. त्याने अगणित बाण मारून बलरामांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला न जुमानता त्यांनी त्याला गाठले. नांगराच्या साहाय्याने त्या नराधमाला खाली खेचले आणि ते मुसळाने त्याचा कपाळमोक्ष करणार तोच आकाशवाणी झाली. बलराम, याला मारू नका. याला पंडुपुत्र भीमसेनांच्या हातून मृत्यू येणार आहे. ते ऐकून त्यांनी त्याला न मारता वरुण पाशांनी रथाला बांधले आणि ते मथुरेकडे निघाले. त्या युद्धात रामकृष्णांचा विजय झाला म्हणून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. तर जरासंधाच्या सैन्यातील बाकीचे वीर पळून गेले. श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले, सध्या या जरासंधाला सोडून देणेच योग्य आहे. या पराभवाने हा चिडलेला आहे म्हणून पुन्हा पुन्हा आक्रमण करेल. त्यामुळे या पृथ्वीवरील दुष्ट, दुर्जन व
नास्तिकांचा नाश करण्याचे काम अधिक सोपे होईल. त्यांनाही ते पटले. त्यांनी त्याला अपमानित करून सोडून दिले. जरासंधाला तसे जीवदान नको होते. पराभवाचे शल्य उराशी कवटाळून तो माघारी वळला. शिशुपाल व वक्रदंत यांनी त्याची खूप समजूत काढली, त्याला धीर दिला. त्यानंतरच्या काळात तो 17 वेळा उठाव करून मथुरेवर चालून आला. त्या प्रत्येक वेळी रामकृष्णांनी त्याच्या प्रचंड सैन्याचा संहार केला आणि उन्मत्त क्षत्रियांच्या रूपाने जन्मास आलेल्या दैत्यांचे निर्दालन करून भूभार उतरवला. सज्जनांचे रक्षण करून उग्रसेनांचे राज्य राखले. त्यावेळी जरासंधाला यादवांचे वाढते सामर्थ्य रोखण्यासाठी काय उपाय करावा असा प्रश्न पडला होता. तेवढ्यात नारदांनी त्याची भेट घेतली व म्हणाले, राजा, तुझी चिंता मी जाणतो. आता मी काय सांगतो ते ऐक. गर्गाचार्य म्हणजेच गर्गमुनी हे यादवांचे कुलगुरू आहेत. त्यांनी एका यदुकन्येशी विवाह केला होता. त्यांच्यापासून तिला अपत्य झाले नाही, म्हणून यादवांनी त्याची षंढ म्हणून हेटाळणी केली. त्या अपमानाने संतापलेल्या गर्गांनी त्यांना शाप दिला. म्हणाले, मी असा महापराक्रमी पुत्र निर्माण करीन, जो तुम्हा यादवांचा पराभव करून तुमचे राज्य हिरावून घेईल. त्यानंतर त्यांनी घोर अरण्यात जाऊन पुत्रप्राप्तीसाठी मोठे अनुष्ठान सुरू केले. तिथे एक म्लेंछ राजा होता. त्याला मुलबाळ नव्हते, म्हणून त्याने पत्नीला गर्भधारणा व्हावी या उद्देशाने तिला हेतुपूर्वक गर्गांकडे पाठवले. त्यांच्यापासून त्या म्लेंछ राणीला जो पुत्र झाला त्याचे नाव कालैवन. तू त्याची मदत घे, तो तुझे कार्य करेल. ते ऐकून जरासंधाने नारदांचे आभार मानले. मग कालैवनाची भेट घेऊन त्याला पूर्वीचा इतिहास सांगितला. तो ऐकून त्याला भयंकर संताप आला. स्वतःचे 3 कोटी म्लेंछ सैन्य आणि जरासंधाच्या 23 औक्षहिणी सैन्यासह तोही मथुरेवर स्वारी करण्यासाठी निघाला. रुक्मी व शिशुपालही त्याच्याबरोबर होते. तेव्हा या युद्धात गर्गमुनींच्या शापामुळे कालैवनापुढे यादवांचे काही चालणार नाही, हे श्रीकृष्णांच्या लक्षात आले. त्यांनी सागराला विनंती करून नगर वसवण्यासाठी भूमी मागितली. त्याने जंबूद्वीपाच्या पश्चिमेस आपल्या किनाऱ्यालगतची जागा दिली. त्यानंतर श्रीहरींनी ब्रह्मदेवांना सांगून त्यांच्याकडून वैकुंठासमान द्वारका नगरी तयार करून घेतली. कुबेरांनीही तिथे सर्व प्रकारची संपत्ती आणली. त्यानंतर परम अद्भुत लीला दाखवणाऱ्या त्या महाप्रभूंनी मथुरावासी गाढ निद्रेत असताना आपल्या अचिंत्य योगमायेने त्या सर्वांना सूक्ष्म लोकातून अत्यंत गुप्तपणे द्वारकेत नेले. त्या सर्वांचे धन, धान्य, अश्व, गज आदी सर्वच तिथे पाठवले. स्वतःचा दिव्य रथ, आयुधे, सारथी तसेच बलराम व उग्रसेनांनाही तिथे पाठवले. त्यानंतर एका श्रीकृष्णांशिवाय तिथे कोणीच उरले नाही. सकाळी सगळे लोक जागे झाले तेव्हा आपण आपल्या कुटुंबासह आणि सर्व वस्तूंसह एका वैभव संपन्न नवीन नगरात आहोत हे पाहून आश्चर्य करू लागले आणि धन्य धन्य श्री हरींची लीला असे उत्स्फूर्तपणे म्हणू लागले. इकडे कालैवनाने रातोरात मथुरेवर आक्रमण केले आणि तिला चहूकडून वेढा घातला. सकाळी त्याने काय पाहिले? नगरात एकदम शुकशुकाट आहे आणि नगरद्वार सताड उघडे आहे. ते पाहून त्याच्यासह जरासंध, शिशुपाल, रुक्मी आदी सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. हा काय कपटी डाव आहे हेच त्यांना कळेना. तेवढ्यात श्रीकृष्ण दृष्टीस पडले. ते निशस्त्र होते.
त्यांचा रथही तिथे दिसत नव्हता. ते पाहून कालयवनाने दंड थोपटले आणि दुसऱ्याच क्षणी रथातून उडी मारून त्यांना धरण्यासाठी धावला. त्याला पाहून तेही भीतीने पळू लागले. तेव्हा तोही त्यांचा पाठलाग करू लागला. बघता बघता मथुरा मागे पडली. नद्या, पर्वत, अरण्य प्रदेश ओलांडून श्रीकृष्ण पुढे धावतच राहिले. त्यांनी त्याला झुलवत बरेच दूर नेले. त्यांना धरण्यासाठी तो शर्तीने धावत होता आणि भ्याड कुठले, मला पाहून पळताय काय, किती पळाल, हा बघा मी तुम्हाला पकडतो, असे म्हणत होता. धावता धावता श्रीकृष्ण कृष्णा वेना नद्यांच्या संगमावर येऊन थांबले. हे स्थान दक्षिण प्रयाग म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे परशुराम राहत होते. श्रीकृष्णांनी त्यांची गुप्तपणे भेट घेतली व त्यांना क्षेमालिंगन देऊन सर्व वर्तमान सांगितले. तेवढ्यात कालयवन आलेला पाहून त्यांनी पलायन केले. या सर्व धावपळीत ते सातत्याने त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात राहत होते, पण त्याच्या हाती मात्र लागत नव्हते. पराशर नामक पर्वतावर पराशर मुनी अनुष्ठानास बसले होते. ग्रीष्मकाळ असल्यामुळे तेथील अरण्य वाळून गेले होते. श्रीकृष्णांनी त्यांचीही धावती भेट घेतली. तोच कालयवनाने तिथे वणवा पेटवून दिला. त्याची झळ ऋषींना लागू नये म्हणून श्रीहरींनी तो पर्वतच पायाने दडपला. त्यामुळे समुद्राचे पाणी उसळून वणवा विझला. त्यानंतर कालयवनाला हुलकावणी देऊन श्रीकृष्ण पश्चिमेकडे धावू लागले. ते तेथील पर्वतराजीतील एका मोठ्या गुहेत शिरले. तिथे सूर्यवंशातील मांधाता राजांचे पुत्र मुचकुंद गाढ निद्रा घेत होते. प्राचीन काळी ते देवांचे सेनापती होते. त्यावेळी दैत्यांशी दीर्घकाळ चाललेल्या युद्धात ते विजयी झाले. त्यांनी स्वर्गाचे रक्षण करून देवांना सुखी केले म्हणून प्रसन्न झालेल्या देवेंद्रांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, देवराज, मी खूप दमलो आहे, म्हणून मला दीर्घकाळ निद्रा घेण्याची अनुमती द्या. या विश्रांतीमध्ये जो कोणी विघ्न आणेन त्याच्यावर माझी दृष्टी पडताच तो जळून भस्म व्हावा. त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांनी तसा वर दिला. त्यानंतर मुचकुंद भूलोकी आले आणि त्या निर्मनुष्य पर्वत प्रदेशातील पुरातन गुहेत निद्राधीन झाले. ही गोष्ट श्रीकृष्णांना ठाऊक होती, म्हणूनच ते त्या गुहेत शिरले. त्यांनी आपला भरजरी शेला त्रेतायुगापासून निद्रा घेत पहुडलेल्या मुचकुंदाच्या अंगावर हलकेच पांघरूण म्हणून घातला. मग ते तिथेच लपून बसले. त्यांना त्या गुहेत शिरलेले पाहून बरे सापडले, आता यांना सोडत नाही, असे पुटपुटत कालयवनही आत आला. उजेडातून एकदम अंधारात आल्यामुळे त्याला नीट दिसत नव्हते. तरीही पीतवर्ण शेला पाहून त्याला श्रीकृष्ण झोपेचे सोंग करून पडले आहेत असे वाटले. तेव्हा त्या दुरात्म्याने झोपताय काय, उठा, असे म्हणून त्यांना लाथ मारली. त्या प्रहाराने मुचकुंद खडबडून जागे झाले. त्यांनी रागाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच क्षणी तो दुष्ट जळून भस्म झाला. अशा प्रकारे त्या प्रभूंनी मोठ्या युक्तीने त्याचा अंत घडवून आणला. मुचकुंदांना पूर्वीचे स्मरण झाले आणि कोणीतरी जळून मेले आहे हेही लक्षात आले. बाजूलाच एक शेला पडला होता. त्याला दिव्य सुगंध येत होता. त्यांनी वळून पाहिले तेव्हा हाती शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्रीहरींची चतुर्भुज सावळी मूर्ती दृष्टीस पडली.
त्यांच्या मस्तकावरील मुकुटाच्या दिव्य प्रभेने त्या गुहेचे अंतरंग प्रकाशित झाले होते. त्या वैकुंठ नायकांना पाहताच त्यांचा क्रोध शांत झाला. त्यांनी पुढे जाऊन त्यांचे पाय धरले आणि त्यांचा परिचय विचारला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना मी शेषशायी भगवान विष्णू असून दैत्यांना मारून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण नावाने 8वा अवतार घेऊन आलेलो आहे असे सांगितले. ते ऐकून ते धन्य झाले. त्यांनी अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली. त्या स्तवनाने ते जगदीश प्रसन्न झाले व म्हणाले, राजर्षी, आता तुम्ही बद्रिका आश्रमास जा. तिथे व्यासादिक श्रेष्ठींच्या सहवासात राहून मोक्षप्राप्तीसाठी तपश्चर्या करा. हिंसा कर्मांचा त्याग करून माझी भक्ती करा. तुमचे कल्याण होईल. मुचकुंदांनी श्रीकृष्णांना वंदन केले आणि ते गुहेबाहेर आले. त्यांना वृक्ष खुजे दिसले, लोकही खुजे दिसले. त्या लोकांना पापे व निंदा करताना पाहून त्यांना मोठे नवल वाटले. द्वापराचा अंत होऊन कलियुग जवळ आले आहे हे त्यांनी ओळखले आणि बद्रिका आश्रमी निघून गेले. श्रीकृष्ण गुहेबाहेर आले तेव्हा बलरामही त्यांचा शोध घेत द्वारकेहून त्यांच्यापाशी पोहोचले होते. तोपर्यंत त्यांचा माग काढत जरासंध, शिशुपाल व कालैवनाचे सैन्यही तिथे येऊन थडकले होते. कालैवन जळून मेल्याचे कळताच ते संतापले आणि रामकृष्णांना सुखरूप पाहून त्यांना धरण्यासाठी पुढे धावले. ते पाहून ते यदुवीर गोमांतक पर्वतावर चढून गेले. तेव्हा त्या दुर्जनांनी त्या पर्वताला वेढा घालून तो 4ही बाजूंनी पेटवून दिला. त्या आगीने भयंकर आकांत झाला. असंख्य पशुपक्षी जळून मेले. त्यावेळी श्रीकृष्णांनी गरुडांचे स्मरण करताच ते अविलंब प्रकट झाले. त्यांच्यावर बसून रामकृष्ण सर्वांच्या देखत आकाशमार्गाने मथुरेकडे निघाले. मार्गामध्ये त्यांना दारुक दिसला. तो द्वारकेहून रथ घेऊन आला होता म्हणून ते गरुडावरून उतरून रथात बसले. तोपर्यंत जरासंधही पाठलाग करत आला. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्याच्या सर्व सैन्याचा संहार केला. ते पाहून तो व शिशुपाल लपत छपत जीव वाचवून पळाले. मथुरेस आल्यावर रामकृष्णांनी तेथील भूमिगत धन, उग्रसेनांचे राखीव धन व अन्य चीजवस्तू अश्व गज रथांवर लादल्या आणि ते सर्व भांडार घेऊन द्वारकेकडे निघाले. मार्गात जरासंधाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाच, पण तेव्हाही श्रीकृष्णांनी पराभवाची धूळ चारून त्याला पळवून लावले. ते दोघे द्वारकेस आले. तेव्हा लोकांनी जो आनंद सोहळा केला तो कसा वर्णन करावा. रैवत हे आनर्त देशाचे भूपती. त्यांच्या कन्या रेवती त्या उपवर झाल्या होत्या. म्हणून रैवतांनी ब्रह्मदेवांची भेट घेऊन माझ्या कन्या कोणाला देऊ असे विचारले. त्यांनी त्यांचा बलरामांशी विवाह करून द्यावा असे सांगितले. त्यानंतर ब्रह्माजींनी उग्रसेन व रामकृष्णांची भेट घेतली. त्यांना घेऊन आनर्त देशात गेले. तिथे स्वतःच्या उपस्थितीत रेवती आणि बलरामांचा थाटात विवाह लावून दिला. रैवतांनी बलरामांना बरीच धनसंपत्ती व मूल्यवान वस्तू आंदण म्हणून दिल्या. रेवतींना बरोबर घेऊन सर्वजण आनंदाने द्वारकेला परतले. या विवाहानिमित्त तिथेही महोत्सव करण्यात आला.